नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्याकडे ट्रेंडिंग साडी कलांजली पैठणी आलेली आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवते, पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवते, कारण का बॅकला थोडा पॅटर्न आहे. पुढचा गळासुद्धा स्टिच वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे, त्यामुळं पुढचासुद्धा व्हिडिओ नक्की पहा. आता इथं पहा, मी अस्तर घेतलेलं आहे, डबल फोल्ड घेतलं आणि काठ आहेत ते एकसारखे करून घेतले. बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन भाग आपल्या समोर ठेवलेला आहे. आता तयार उंची जी आहे ब्लाऊजची ती 14.5 इंच आहे. त्यात 1 इंच मिळवला, 15.5 वरती मी पॉईंट घेतला. तुम्ही या उंचीमध्ये कमी जास्तपणा करू शकता, जशी तुमची उंची असेल त्या पद्धतीनं. आता इथं मी 15.5 वरती पॉईंट घेतलेला आहे पहा, आणि थोडीशी लाईन ड्रॉ केली. आता ह्या लाईनीवरती आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. आता डीप नेक आहे, 38 छाती आहे, तर मी शोल्डर 5.5 इंच घेणार आहे आणि मुंडा आहे तो 6 इंचावरती घेणार आहे. आता वरून 6 इंच जिथं येतं तिथं फक्त पॉईंट घेतला आहे आणि इथून अंतर जे आपलं वरचं 5.5 इंच होतं त्या पॉईंटपर्यंत 5.5 इंच आहे का ते चेक केलं आणि मगच मुंड्याची आपली लाईन ड्रॉ केली. असं केल्यानं काय होतं की आपण डायरेक्ट जर केलं तर 5.5च्या ऐवजी 5.25 अंतर होऊ शकतं किंवा 5.25सुद्धा होऊ शकतं तिथून कोपऱ्यापासून मुंड्याच्या, आणि मग कपडा जास्त एक्स्ट्रा राहतो किंवा कमी पडल्यास खेचल्यासारखं होतं. आता इथं छातीचा चौथा भाग आहे तो 9.5 इंच आणि 2 इंच मार्जिन घेतले. तुम्ही 1.5 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता. कमर आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच. पाठीतला टक्स आहे त्याचा 1 इंच आणि वरती 2 इंच मार्जिन घेतले. त्या पद्धतीनं खालीसुद्धा 2 इंच मार्जिन घेऊ शकता. आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करायचे. छाती 38 छाती आहे पहा, त्याचा चौथा भाग मी 9.5 इंच घेतलेला आहे. आता कोपऱ्यापासून 1.25 इंचावरती पॉईंट घेतला आणि सरळ लाईन मुंड्याची आहे त्याचा मध्य केला आणि हे तिन्ही पॉईंट आहेत ते अशा पद्धतीनं गोल राऊंड शेपमध्ये ड्रॉ करून घेतलं. प्रॅक्टिसमुळे मला हातानं जास्त जमतं. आता हा कर्व शेप जो आणलेला आहे त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. नवीन असणारे आहेत त्यांना पटकन हातानं द्यायला आकार जमत नाही, याच्यासाठी ह्या कर्वचा उपयोग केला तरी चालेल. मुंड्याचा जो आकार आहे तो पुढं 1/2 इंच अंतरावरती खाली घेतलेला आहे, म्हणजे वाढवून घेतलेला आहे. असं केल्यानं काय होतं, काकडलं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. जरा 1-2 चुनी येत असेल किंवा थोडासा जरी फुगा येत असेल तर तो येत नाही, फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतली. गळा उंची आहे ती 10.5 इंच घेतली, कारण का तयार गळा आहे तो 10 इंच आहे. आता पाटीत तुम्ही रुंदी जी आहे गळ्याची ती तुम्ही 3, पावणे 3 किंवा 2.5 इतकी घेऊ शकता. आता इथं जास्त चिवूळ नको आणि जास्त पसरटही नको, याच्यासाठी मी पावणे 3 इंच गळा रुंदी पाटीतली घेतली आणि असा क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून राऊंड शेप आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या गळ्यामध्ये बदल करू शकता. आता इथून 4.5 इंच रुंदी घेतली आणि वरती आहे ते 4.5च घेतलेलं आहे उंचीसुद्धा, आणि दोन्ही साईडला अर्धा इंच हे टक्सचं मार्जिन आपण घेतलेलं आहे कमरेच्या मापामध्ये, आणि टक्सची मापं या पद्धतीनं. आता हा जसा भाग ड्रॉ झालेला आहे तसा आपण कटिंग करून घ्यायचा आहे, ह्याच्यात काहीही बदल करायचा नाही. अगदी परफेक्ट माप आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज तुम्हाला कसा स्टिच करायचा आणि याचं फिटिंग कसं बसलं हे सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. पाठीचा भाग कटिंग झाल्यानंतर अस्तर जे आहे ती मी 1 मीटर घेतलं होतं, कारण का आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाही आहे. अगोदर बाही कटिंग करते म्हणजे पुढचा भाग ॲडजस्ट करता येतो. आता बाही उंची जी आहे ती तयार आहे 10 इंच, त्यात 1 इंच मिळवला, 11 इंचावरती मी पॉईंट घेतला. बाही रुंदी आहे ती छातीचा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच. आता उंची 11 आणि रुंदी आहे ती 9.5, असं मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे पहा. बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन भाग बाहीचा आपल्या समोर ठेवला. आता ह्या ओपन भागावरतीच आपल्याला उतार द्यायचा आहे. आता मी इथं 3.5 इंच उतार देणार आहे.
कारण का आपली कोपऱ्यापर्यंत 10 इंचाची बाही तयार आहे. आता इथून 2 इंच अंतर आतमध्ये घेतलं. इथून जे आहे ते 1.5 इंच घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ केली पहा. आता ह्या लाईनीचं आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. आता या मध्याच्या पॉईंटपासून वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असे 2 पॉईंट घ्यायचे आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे असे पॉईंट घेतल्यानं काय होतं की नवीन शिकणारे आहेत त्यांना आकार द्यायला अगदी परफेक्ट जमतो. नवीन जर शिकत असाल तर अजिबात आकार बिघडणार नाही. आता इथं फिटिंग घेतलेलं आहे 6 इंच. तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता आणि मार्जिन 2 इंच घेतलं आणि अशा आपल्या फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली. आता ही आपली बाहीची मापं झालेली आहेत. आता जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घेतलं. अगदी सविस्तर याच्यामध्ये कटिंग दाखवलेली आहे. तशीच मी स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आपली बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता पुढच्या भागाची कटिंग करायला घेऊया. मागचा भाग जसा कटिंग करून घेतलेला आहे तोच भाग मी घेतला आणि राहिलेल्या अस्तरवरती कशा पद्धतीनं बसतो पाहिलं आणि ॲडजस्ट करत मी तो भाग ठेवलेला आहे. जसा आहे तसाच मी ड्रॉ करून घेणार आहे. बंद भागाकडे गळ्याची साईड ठेवलेली आहे. आता शोल्डरची लाईन, गळ्याची लाईन आणि ही साईडची लाईनसुद्धा मी मारून घेतलेली आहे. आता मुंड्याला आकार दिला की आपल्याला हा भाग आपला परफेक्ट समजतो की पाठीचा भाग आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. हे पहा. आता ह्याच्यावरती आपल्याला पुढच्या भागाची मापं टाकून घ्यायची आहेत. पाठीचा भाग ड्रॉ करून झाल्यानंतर आपण पहा शोल्डर चेक करायचं आहे की आपलं शोल्डर व्यवस्थित पॉईंटला ड्रॉ झाले का. 5.5 इंचावरती आपलं शोल्डर आहे आणि पॉईंट व्यवस्थित पाहिला बरोबर आहे. 2.25 इंच गळा रुंदी, जशी पाठीमागं गळा रुंदी 2.25 इंच घेतली होती त्याच पद्धतीनं पुढंसुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. गळा उंची आहे ती तयार आहे 6 इंच, त्यात अर्धा इंच मिळवला. 6.5 इंचावरती पॉईंट घेतला आणि इथं रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतली आणि क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला. राऊंड शेप आकार दिला. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता. आता मुंड्याला आकार पहा, अर्धा इंच आतून द्यायचा आहे. मागच्या मुंड्याला आकार आपण कोपऱ्यापासून 1.25 इंचावरती दिला. पुढच्या मुंड्याला आकार देताना 1.25 इंचावरती द्यायचा, म्हणजे मागच्या मुंड्याच्या पॉईंटपासून अर्धा इंच आतमध्ये घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं 2.5 इंचावरती आणि इथंसुद्धा 2.5 इंचावरती 2 पॉईंट घेतले आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आता गळ्याकडच्या साईडला वरती 1 इंचाचा पॉईंट घेतला आहे पहा आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीनं क्रॉस पट्टीचा सुद्धा आकार झालेला आहे. 4 टक्स आपला ब्लाऊज आहे हा. पफ वगैरे व्यवस्थित येतो. जास्त छाती असेल तर फिटिंग अगदी परफेक्ट बसणार आहे या मापानं कटिंग केल्यानंतर. आता इथं वाढीव अंतर 2 इंच घेतलेलं आहे आणि इथून 1 इंच घेतलं. आपण जो वरचा टक्स देणार आहोत त्याची मापं आहेत ही. आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करायची. 2 इंच मार्जिन का घेतलेलं आहे. आता एकूण आपलं मार्जिन जे आहे 3 इंच वाढीव अंतर होतं, कारण का पाठीतला जो भाग आपण आहे तसा ड्रॉ करून पुढच्या भागाची मापं टाकलेली आहेत. पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच टक्सचं अंतरसाठी माप घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड होतं, त्यामुळं 3 इंच आपलं मार्जिन राहणार आहे टक्स रुंदी. आता ह्याच्यामध्ये 1.5 इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे. छाती जर आपली जास्त असेल तर हा 4 टक्स ब्लाऊज अगदी चपटा किंवा दबल्यासारखा बसत नाही. परफेक्ट फिटिंग आपल्याला बसतं. पुढच्या भागाची कटिंग झाली पहा. आता इथं मी तुम्हाला टक्सची मापं सांगते. आता इथून 4 इंचावरती एक पॉईंट घेतला. दोन्ही साईडला 1.5 इंच जे मार्जिन मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीचं हे मार्जिन राहतं. वरती 2.5 इंच घेतलं आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते टक्सचे मी घेतलेले आहेत क्रॉसमध्ये. ह्या लाईनीचा आपल्याला मध्य करायचा आहे. ते ह्या मध्यापासून आतमध्ये 2.5 इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे. मुंड्याकडच्या साईडून 3 इंचाचा मी पॉईंट घेतला आहे पहा.
आता हे तिन्ही पॉईंट झाले. आता चौथा पॉईंट सांगते तुम्हाला. इथून मी 2.5 इंच घेतलं. ह्या पॉईंटपासून क्रॉसमध्ये 1.5 इंच घ्यायचं पहा, आणि ह्या पॉईंटपासून क्रॉसमध्ये 1.5 इंच घ्यायचं आणि मधलं जे अंतर आहे दोन्ही पॉईंटच्या ते चेक करायचं किती आहे. त्याचा मी मध्य केला आहे पहा, आणि त्या मध्याला एक पॉईंट घेतला आणि तो पॉईंट आणि हा 2.5 इंचाचा पॉईंट आपल्याला क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करायची आहे. ही आपली परफेक्ट फिटिंगची आणि पपची सुद्धा मापं आहेत. 4 टक्सच्या अगदी फिटिंग व्यवस्थित बसतं. तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीनं कटिंग करून ब्लाऊज स्टिच करू शकता. आता ही आपल्या पुढच्या भागाची सुद्धा मापं झालेली आहेत. कपडा आता इतका शिल्लक राहिलेला आहे. ह्याच्यामध्ये क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. क्रॉसपट्टीला कमरेच्या मापानुसार थोडा जोड द्यावा लागतो, कापड कमी पडतं. आता आपण 2.5 इंचाची अगोदर लाईन ड्रॉ केली होती आणि नंतर 1 इंच गळ्याकडच्या साईडला वाढवून क्रॉसपट्टीला आकार दिला होता. आता ह्या पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. 4 आणि 3 करायचं आणि क्रॉसपट्टीला अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे. अस्तरवरती आपण परफेक्ट मापानुसार कटिंग केलेलं आहे. आता कपड्यावरती ठेवताना कपड्याचा भाग अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं. क्रॉसपट्टी अगदी परफेक्ट मापानुसारच कटिंग करायची आहे. आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो सुद्धा स्टिचिंगचा येईल, नक्की पहा. हा व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.